म्हणा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गणपती बाप्पा मोरया. चला, आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची ही गोष्ट सांगते. बहुतेक तुम्हाला आवडेल. बघा, तुम्ही ऐका. तर आपण गणपतीला शमीपत्र आणि मंदार का वाहतो याची मी आज तुम्हाला गोष्ट सांगते. एक राजा होता. त्याच्या शेजारी दुसरा राजा राहत होता. पण ते कसे होते? मित्र राजे होते. शत्रू म्हणून नव्हते, तर ते एकमेकांचे मित्र राजे होते. आणि ह्या राजाला ती मुलगी होती. तिचं नाव होतं शमा. आणि तो दुसरा जो मित्र राजा होता त्याला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं मंदार. दोघे समवयस्क होते बरं का. एकदा काय झालं की तो मित्र राजा जो होता तो या राजाला भेटायला म्हणून आला. येताना त्याच्या राजाच्या मुली एवढीच त्याला पण मुलगा होता ना, त्यालाही घेऊन तो आला बरोबर. आणि साहजिकच भेटीगाठी झाल्या. माणूस काय असतं, समवयस्क लोकांमध्ये पटकन मिसळतं. तसं ते दोघं मुलगा आणि मुलगी ते त्यांच्या विश्वात आणि ह्यांच्या राज्याच्या, राजकारणाच्या, इतर सगळ्या गोष्टींवरती ह्यांची चर्चा होत असते. तसं ते म्हणतात, बाबा आम्ही जरा फिरून येऊ का? म्हणजे जा की फिरून या. आणि ते काय राजाची मुलं होते हो. त्यांना मस्तपैकी लगाम घोड्यावर ते टाकता येत होतं. दोघंही जण घोड्यावर बसलेले आहेत आणि बोलत गोष्टी करत 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 ते निघाले तर ते राज्याच्या सीमेवरून बरेच दूर निघून गेले. पुढे जाता जाता काय दिसलं त्यांना, तर एक सुगंध वास आला त्यांना. परिमळ, खूप सुंदर वास आला. आणि त्या परिमळाच्या याच्यानी अनुरोधाने ते आणखीन पुढे पुढे जात गेले. तसा तो सुगंध खूपच वाढला. त्यांना छान वाटलं. त्या एका झाडाखाली त्यांनी काय केलं की ती घोडे बांधले. म्हणतात, काय सुंदर परिसर आहे म्हणे हा. खूपच छान वाटतं ना. किती वृक्ष, लता, वेली बहरलेले आहेत म्हणे अगदी. तर म्हणून आपण इथं थोडा जाऊया म्हणे. असं म्हणून ते दोघं निघतात. घोडे बांधून ठेवलेले एका झाडाखाली आणि पायीच निघालेले आहेत. पायी निघाल्यानंतर पुढे अंतर काही चालवून गेल्यानंतर काय बघतात तर एक तुंदील तनू ऋषी असतात. खरं म्हणजे ते भृषंडू ऋषी असतात. तर ते ध्यानमग्न स्थितीत असतात. आणि त्यांची गणपतीची आराधना इतकी उच्च कोटीची झालेली असते की ते तोंड म्हणजे त्यांचं पोटही सुद्धा गणपतीसारखंच वाढलेलं असतं, लंबोदरासारखं. आणि त्यांना भृषंडू हे नाव काय पडलं, ते त्यांचं ते इतके गणेशमय झालेले असतात की हळूहळू त्यांचा नाकाचा आकार जो असतो ना तो सोंडेसारखा होत गेलेला असतो. तर अशा रीतीने त्यांचं ते ध्यानधारणा चाललेली असते गणपतीची संध्याकाळची. अशी इकडे संध्याकाळ होत आलेली असते. आणि हे बघितल्यानंतर त्या मुलांना हसायला येतं म्हणजे काय बेढप अशा रीतीने ते हसतात. त्यांना हसल्यानंतर काय ध्यान आहे म्हणे असं म्हणून. आणि ते इतकं जोराने त्यांना हसायला येतं की ते बघितल्यानंतर त्या ऋषींची समाधी भंग पावते. आणि मग ते म्हणतात की हे माझ्या बाह्यांगावर हसलेले आहेत. ठीक आहे, मी यांना आता अशी शिक्षा देतो की यांना लक्षात राहील. कारण आपण शरीर जे आपलं असतं ते कोणीच कोणाचं निर्माण स्वतः करत नसतं. परमेश्वर करत असतो प्रत्येकाचं शरीर. तर ते हसल्यानंतर मग ते काय होतात, ते त्यांची समाधी भंग पावल्यानंतर ते जागे झालेले असतात. आणि मग ते त्यांना म्हणतात की ज्या शरीराला बघून तुम्ही हसलात तर तुमचं आता दोघांचे झाडामध्ये रूपांतर होईल, वृक्षामध्ये रूपांतर होईल. आणि मग ते दोघंही मुलं जी असतात छोटी, ते राजाची मुलं असतात हो, तेवढी समज असते त्यांना. आणि मग ते काय करतात की पटकन त्या ऋषींचे पाय धरतात आणि म्हणतात, हो खरंच आमचं चुकलं बरं का, आम्ही तुम्हाला हसायला नको होतं. कारण खरंच आहे, कुणाच्या व्यंगावरती बघून हसणं हे खरंच चुकीचंच आहे. तर अशा रीतीने त्या हसल्यानंतर त्या मुलांनी
त्या ठिकाणी पटकन त्या ऋषींचे पाय धरलेले आहेत. म्हणतात आपल्या मुखातून निघालेला शब्द आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे आम्हाला कळतं आहे. पण आपण दयेचे सागर आहात. त्या भृशुंडी ऋषींना तो मंदार आणि शमी म्हणतात की तुम्ही जे आहेत ते तुम्ही दयेचे सागर आहात, आपल्या पोटामध्ये अपार माया आहे. तर आम्ही उच्चाप म्हणजे त्याच्यात तुम्ही आम्हाला उच्चाप द्या. आमची हे शिक्षा तर आम्हाला भोगावी लागणार आहे, आम्हाला कळतं, पण त्याच्यातून मार्ग काढा आणि आम्हाला उच्चाप द्या. आणि ते पाय धरतात ती. शेवटी ते खरंच ऋषीमुनी म्हणजे काय अपार दयेचे सागरच आहे. आणि ते त्यांना उठवतात, म्हणतो उठा, पण माझा शब्द खोटा होणार नाही. तर 21 वर्ष तुम्ही म्हणे ह्याच्यामध्ये गणपतीची आराधना जप करत राहा. आणि तो जप केल्यानंतर गणपती तुम्हाला प्रसन्न होईल आणि मग तुमच्या ह्याच्यातून सुटका होईल. ठीक आहे म्हणा. आणि बघता बघता त्या ठिकाणी ते 2 मुलं जी आहेत, एक मुलगा आणि मुलगी, त्यांचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. इकडे काय होतं की राजा जो असतो तो राजा संध्याकाळ होते, बघतोय आपली वाट, अजून कशी मुलं आले नाहीत, अजून कशी मुलं आले नाहीत, म्हणून शोध घेतात सगळेजणं. सगळे सेवक फिरतात, ते म्हणतात कुठे सापडले नाही तो राजेसाहेब. मग शेवटी राजा आणि त्याचा मित्र राजा दोघंही निघतात. बघतात 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 तर या ठिकाणी येतात. बघितलं तर त्या झाडाला ती घोडे बांधलेले दिसतात त्यांना. ते घोडे बांधलेले दिसल्यानंतर मग ते काय करतात, त्या आश्रमामध्ये प्रवेश करतात आणि तिथे भृशुंडी ऋषी असतात, त्यांना ते नमस्कार करतात. म्हणतात अशी 2 एक मुलगा आणि एक मुलगी अशी एवढ्या एवढ्या वयाची अशी साधारण ती तुमच्याकडे आलीत का, तुम्ही बघितलं का आपण त्यांना. मग ते म्हणतात हो बघितलं मी. ती तुझी मुलं होती का राजा, म्हणे हो. मग तर राजा म्हणतं काय अपराध झाला आहे का त्यांच्याकडून. तर म्हणतात ही बघ, ही तुझी मुलगा आणि ही मुलगी आहे म्हणे. तर ऋषी खरं ते सांगतात त्याला राजाला की त्यांनी असं असं बघितल्यानंतर माझ्या तोंडातून शब्द निघून गेले आहेत आणि ते खरे होतील. राजाही आता म्हणतो चुकलेच आहेत आपले मुलं. तो पण त्यांची क्षमा मागतो आणि म्हणतात आपण उच्चाप द्यावा. आपण म्हणे मी उच्चाप दिलेला आहे, त्यांना सांगितलं आहे की 21 वर्ष तुम्ही या स्थितीत राहाल आणि ह्याच्यानंतर गणपती तुम्हाला प्रसन्न होईल आणि मग तुम्हाला पहिलं स्वरूप प्राप्त होईल. शेवटी राजा पण मग माघारी फिरतो. तो पण गणेशाचं स्तवन करतच असतो, मुलांना हे व्हावं प्राप्ती म्हणून. तर अशा रीतीने 21 वर्ष निघून गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले आहेत. आणि गणपतीने दृष्टिक्षेप टाकल्यानंतर बघितल्यानंतर नखशिकांत त्या झाडांना बघितल्यानंतर त्यांना मूळ स्वरूप प्राप्त झालं आहे. आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी त्या गणपतीरायाचे पाय धरले आहेत. म्हणतात आता वर मागा तुम्हाला काय हवं तर. मग ते म्हणतात देवा एकच कर. म्हणे काय तर अशा रीतीने आम्ही जसं वाईट वागलो आहे तसं कुणाकडून वाईट वागणं होऊ देऊ नको. आणि ती बुद्धी चांगली राहण्याकरता, आमच्या आठवण राहण्याकरता गणपतीच्या कमीत कमी 10 दिवसात एक तरी शमीपत्र आणि एक तरी मंदारपत्र लोकांनी वाहावं, म्हणजे त्यांचे दोष निघून जातील आणि तेव्हा ती गणपतीची पूजा पूर्ण होईल. असं तुम्ही आम्हाला वर द्या गणरायाला. गणपतीला एक कौतुक वाटतो. तो पण त्यांना म्हणतो तथास्तु. आणि मग तो राजा, ती मुलं राजाकडे परत जातात. म्हणून करता चुकलं माकलं क्षमा कर. आपण म्हणतो ना आवाहनम न जानामी तवार्चनम पूजाम चैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर. बाबा चुकलं माकलं अपराध आमचे पोटात घाल. असा तो दयाळू अंतःकरणाचा गणपती सर्वांना सुखी ठेव. गणपती बाप्पा मोरया.